माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा नावडे येथील विद्यालयात संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास शरद पवार यांच्या पत्नी सौ प्रतिभाताई पवार या सुद्धा उपस्थित होत्या. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासोबतच रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याच्या माध्यमातून स्वर्गीय दत्तूशेठ पाटील यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचल्याने माजी आमदार बाळाराम पाटील यांनी समाधान व्यक्त केले. रयत शिक्षण संस्था ही देशाची एक अत्यंत महत्त्वाची आणि सामान्य कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणाची गरज भागवण्यासाठी काम करणारी संस्था आहे. बाळाराम पाटील यांनी आपलं उभं आयुष्य या ज्ञान राहण्याच्या कामासाठी दिले. लहानशा एका शाळेतून त्यांनी सुरुवात केली आणि आज हा कर्मवीरांचा वटवृक्ष अनेक जिल्ह्यात होतो. त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, पुणे आहे, अहमदनगर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, वीर आहे. आज जवळजवळ 735 त्याच्या आसपास शाखा असणारी महाराष्ट्राची एकमेव संस्था कोणती हा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर रयत शिक्षण संस्था असंच या ठिकाणी देते. 4 लाखाच्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि वैशिष्ट्य हे आहे की सगळे विद्यार्थी कष्टकरी कुटुंबातून आलेले, मध्यम वर्गातून आलेले, शेतकऱ्यांच्या कुटुंबातून आणि या सगळ्यांना ज्ञान देण्याचं काम रयतच्या वतीने चालू आहे. आज दत्तूशेठ पाटील यांनी एकेकाळी रयत शिक्षण संस्थेचं उपाध्यक्ष म्हणून काम केलं. आज ते आपल्यामध्ये आहेच नाही, पण त्यांचं काम हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणात. आणि त्यामुळे साहजिकच एक इच्छा होती की रायगड जिल्ह्यामध्ये रयतेचा झेंडा हा पोचवण्याच्यासाठी ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये डी.व्ही. पाटलांचा उल्लेख करावा लागेल, त्याच्यामध्ये दत्तूशेठचा उल्लेख करावा लागेल. आणि आनंद आहे की आज हे काम बाळाराम पाटील पुढे घेऊन चाललेले आहे. आणि त्यामुळे याही जिल्ह्यामध्ये रयतेचा विस्तार झालेला. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल होत आहे. मराठी बोलत असताना देवींनी सांगितलं, एक काळ असा होता की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणं, नंतरच्या काळामध्ये गुणवत्तेची चर्चा होऊ लागली आणि ती गुणवत्ता वाढवण्याची आवश्यकता आहे हा दृष्टिकोन संस्थेने स्वीकारला. नंतरच्या काळामध्ये जर संगणकाच्या क्षेत्रामध्ये गेलं, समाजामध्ये एक अंतर दिसायला लागलं. शिक्षित आणि अशिक्षित ही भूमिका बदलली गेली. शिक्षित आणि संगणक शिक्षित आणि संगणक अशिक्षित ही प्रचवाली आज नव्या पिढीत दिसायला लागली. आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेनं एक निर्णय घेतला आणि अक्षरशः कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर
हजारो संगणक खरेदी केले आणि त्या संबंधीचं शिक्षण महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या शाखेमध्ये ज्याचा बंदोबस्त केला. आज सगळ्या जगात एक नवीन विचार आलेला आणि तो म्हणजे कृत्रिम ज्ञानसंपदा. आज कोणतं क्षेत्र असं नाही की तिथं AIची आवश्यकता नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाच्या माध्यमातून शेती असेल, उद्योग असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, तंत्रज्ञान असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये एक प्रचंड बदल करण्याची ताकद आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्यामध्ये आणि याचा विचार संस्थेच्या सगळ्या सरकारी विषयांनी केला. आणि आत्ताच मी सांगितलं की आता उद्याच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्राच्या सगळ्या शाखांच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय त्या ठिकाणी शिकवला जाईल आणि त्याप्रमाणे 8 वर्षांना तयार झाली एक नवीन पिढी ही आज त्या ठिकाणी करायची हा दृष्टिकोन शिकतो. मी या ठिकाणी अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. पुरावा दिला त्याला रायगड सोबत हा महाराष्ट्राचा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. महाराष्ट्राला एक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टी देणारा कर्तृत्वान नेत्यांचा हा जिल्हा. अनेकांची नावं या ठिकाणी घेत आहेत. असे भाऊसाहेब राऊत असतील, नारायणराव पाटील असतील, नंतरच्या काळामध्ये जे लोक फुलाले त्याच्यामध्ये जी पाटील असतील, दत्ता पाटील असतील, पवारकर पाटील असतील आणि आज हेच काम पुढं न्यायचं तिथला श्री जयंत पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. आणि त्याला साथ बाळाराव पाटलांची मनापासूनची होते आणि त्याचा परिणाम हा जिल्ह्याचा चेहरा हा बदलतो. कारखानदारी येते, शेतीमध्ये बदल होतो आहे, नवीन नवीन नोकरीची दानं होतात, मोठे मोठे प्रकल्प आज या ठिकाणी येतात. देशाचा सगळ्यात मोठा विमानतळ याच जिल्ह्यामध्ये येतो आहे. देशाचं सगळ्यात महत्त्वाचं बंदर JNPT तेही याच जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये एक अत्यंत मोलाची कामगिरी आज कोणत्या जिल्ह्यात होते हा जो प्रश्न उपस्थित केला तर रायगडचं नाव त्याच्यामध्ये घ्यावं लागतं. आणि त्या दृष्टीनं या कामात फार मोठ्या प्रकारची मदत दत्तूशेठ आणि त्यांच्या नंतरच्या काळातल्या सगळ्या सहकार्यांनी केलं. मला आठवतं की शिल्पाचं काम या ठिकाणी सुरू होण्याचं झालं. जमीन घ्यावी लागली, शेतकऱ्याची जमीन ताब्यात घेऊन त्याचा वाटा त्याला मिळत नाही ही भूमिका दिसल्याच्या नंतर त्यासाठी एक प्रकारची संघर्षाची भूमिका जीविकाची असतील, दत्तूशेठ असतील त्यांच्या सरकारने घेतली. आणि मला आठवतं की त्यावेळेला जासाईच्या जवळपास गोळीबार झाला, काही लोक मृत्यूमुखी होईल. त्यावेळेला राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि मी जासाईला त्या ठिकाणी गेलो होतो. सगळ्या लोकांशी सुसंवाद केला आणि सुदैवाने त्यानंतर आज थोड्या दिवसांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे माझ्याकडे आले आणि त्याच्यामध्ये पहिला निर्णय विशेषतः जीवी आणि दत्तूशेठ यांच्याशी सुसंवाद साधून आम्ही कोणता घेतला असेल तर जे काही नुकसान भरपाई ती तर जीव पण विकसित जमिनीपैकी 12.5% जमीन ही त्या ठिकाणी जीव आणि ते काम त्या ठिकाणी आपण करू शकलो. पण त्याच्या पाठीमागचं मुख्य पण
प्रेरणा कोणाची होती? ती दत्तूशेठची होती, ती त्यांच्या सहकार्यांची होती, ती जीवी फासलांची होती, ती प्रभाकर फासलांची होती. आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने हा उभा केला. जे सांगितलं आधीच्या वाक्याने ही गोष्ट खरी आहे की त्यांचा पुतळा बघितल्यानंतर साक्षात दत्तूशेठ आपल्या पुढे उभे आहेत असं वाटतं. आणि त्यांच्याबरोबर 2 बालिका आहेत, विद्यार्थी आहेत. याचा अर्थ स्पष्ट होतो की ज्ञानदानाच्या संदर्भात कबीरांनी जे काम केले ते पुढे घेऊन जाण्याच्यासाठी दत्तूशेठ आधी आपल्यामध्ये आहेत याचं दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून आज या ठिकाणी होतं आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं अनावरण करत मला स्वतः मनापासून आनंद होतो. मी एवढंच सांगू इच्छितो की हा पुतळा जे कष्ट दत्तूशेठने केले त्याची नोंद या सगळ्यामार्फत होईल. मला आनंद दुसऱ्या एका गोष्टीचा आहे की नेमकं हाच काम, याच कामाची परंपरा आज बाळाराम पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली. रयत शिक्षण संस्थेचं ह्या कोकण विभागाचं सगळ्या कामाचं नेतृत्व आज बाळाराम पाटलांनी करावं अशी संस्थेच्या सगळ्या लोकांची इच्छा होती. आणि ती जबाबदारी त्यांच्या सोपवली आणि ते अत्यंत बारकाईनं या कामामध्ये लक्ष घालतात याचा मला आनंद आहे. बाळाराम पाटलांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल की बाळाराम पाटील तुमची माझी त्याच्यात जबाबदारी थोडी अधिक आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आपण दोघंही आपल्या शैक्षणिक कालखंडामध्ये कधी ना कधीतरी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये आपण शिकलेलं. तुम्ही इथं शिकला, मी प्रवरानगरला शिकलो, मी बारामतीच्या शाहू शिक्षण संस्थेमध्ये शिकलो. आणि या सगळ्या संस्था रयतेच्या संस्था. आणि त्यामुळे तुमचं माझं एक नैतिक कर्तव्य आहे की ज्या संस्थेनं, ज्या नेतृत्वानं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक प्रचंड चमत्कार केला, आपलं उभं आयुष्य सामान्यांच्या शिक्षणात ज्यांनी दिलं ते सूत्र घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि मला आनंद आहे की बाळाराम पाटील त्याच श्रद्धेने, त्याच भावनेने आज या ठिकाणी काम करत आहेत. माझी खात्री आहे की या जिल्ह्यामध्ये अधिक शिक्षणाचा विस्तार होण्याची जी काही गरज असेल तर ती रयत निश्चित होईल करेल. आणि त्याच्यामध्ये फार मोठा वाटा हा बाळाराम पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचा असेल असंच या ठिकाणी सांगतो. या पुतळ्याचं अनावरण झालं असं जाहीर करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी सांगतो. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते, माजी आमदार आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष स्वर्गीय दत्तूशेठ पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधत आज या ठिकाणी त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, ज्यांचा गाढा स्नेह दत्तूशेठ पाटील यांच्या समवेत राहिलेला आहे आणि त्यांच्या समवेत मुलोंच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आमदार म्हणून तात्या कार्यरत होते. रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रदीर्घ काळ त्यांच्या सोबत तात्यांनी काम केलं. ते देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते आज आपण आयोजित केलेला आहे. या सोहळ्याची केंद्रबिंदू आदरणीय पवारसाहेब, त्यांच्या समवेत आलेल्या काकी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय दळवी साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ काका, संघटक डॉक्टर अनिल पाटील, विधिमंडळातील सदस्य बाबासाहेब देशमुख, किशोरजी दराडे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत,
व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे रायगड जिल्ह्यातील सर्व सन्माननीय सहकारी हिराजी खारकर साहेब, तुह वाजेकर साहेब, गोटीराम शेठ आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांच्या मदतीनं या परिसरामध्ये शिक्षणाची सुविधा दिली आणि खऱ्या अर्थानं पनवेल, उरण आणि नव्या मुंबईचा हा परिसर साक्षर करण्याचं काम केलं. त्या तात्यांच्या या स्मारकाच्या अनावरणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सारे स्नेहीजन, पत्रकार मित्र आणि तात्यांवर प्रेम करणारे माझे सारे सहकारी आपलं मनापासून स्वागत करत असताना हे स्मारक बनवण्याचा विचार खरं तर आमच्या साऱ्यांच्याच मनामध्ये आला आणि तदनंतर बऱ्याच विचारांची चर्चांची आम्ही मंडळींनी या परिसरातील एक प्रख्यात शिल्पकार अरुण कारेकर आणि आमचे तरुण सहकारी आर्किटेक्ट अमित पाटील यांच्या सोबतीनं या स्मारकाचा सारीपाट मांडला. एक अतिशय प्रतिकात्मक असं शिल्प या ठिकाणी अरुण कारेकरांनी स्वीकारलं. ज्या कालखंडामध्ये तात्यांनी या परिसरामध्ये दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाची गंगा रयत शिक्षण माध्यमातून शिक्षणाचा प्रसार तळोदा MIDC आल्यानंतर या ठिकाणच्या तरुणांना रोजगाराच्या संधी, हजारो तरुणांना त्या कालखंडामध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये नेऊन दिलेल्या नोकऱ्या एवढ्यापुरतं सीमित नाही तर तात्यांचं आयुष्य म्हणजे विचारांशी बांधिलकीचं एक मोठं प्रतीक आहे. पक्षाशी निष्ठेचं एक मोठं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि हे सारे गुण आज आपण बघतोय की दुर्मिळ होत चाललेले आहेत. राजकारणाच्या स्वार्थापुटी कुटुंब फोड, जबरदस्तीनं किंवा दबाव तंत्रानं परिवार फोडून त्यातले सदस्य आपल्या पक्षामध्ये घे, पक्ष बदलून पद मिळव असं सारं चालू असताना राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीला एक दिशादर्शक असं काम तात्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. ते या तरुण पिढीपुढे, या नवीन आलेल्या मंडळी पुढे जावं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यावर राजकीय सामाजिक संस्कार व्हावेत म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आम्ही मंडळींनी केलेला आहे. आपल्या आणि तात्यांचे गाढे संबंध राहिलेले आहेत. आपल्या बरोबर काम करण्याची संधी खरं तर आपण 2015 साली 8 मेला या ठिकाणी या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवासाठी आला होता आणि या ठिकाणचं आम्हा तरुण माजी विद्यार्थ्यांचं काम बघून आपण त्या ठिकाणी मला रयत शिक्षण संस्थेचा रायगड विभागाचा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली. 9 मेला संपूर्ण रयत शिक्षण संस्था सातारला एकवट केली असते. 8 मेच्या कार्यक्रमाचा उल्लेख त्या ठिकाणी आपण 9 मेला सातारच्या त्या कार्यक्रमामध्ये केला. बाळाराम कुठेतरी समोर मला दिसतोय. अतिशय चांगलं काम ही तरुण मुलं करायचा प्रयत्न करतायत याचा उल्लेख केला आणि महिनाभराच्या आतच आपण रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचा चेअरमन म्हणून काम करण्याची मला संधी दिली. आपल्यासोबत आयुष्यामध्ये काम करता आलं. आपल्या बरोबरीनंच विधिमंडळामध्ये अजितदादांच्या सोबत, रोहितदादांच्या सोबत काम करता आलं. सुप्रियाताईंच्या सोबत काम करता आलं आणि पवार साहेबांना मी विनंती केली. गेली 2 दिवस मी त्यांच्या बरोबर आहे. आज येताना पण विनंती केली की 6 महिन्यातून एकदा तरी तुम्ही रायगडमध्ये या. त्यांनी कबूल केलेलं आहे. मी 6 महिन्यात नाही, बरोबर आहे. तुम्ही काळजी करू नका, मार्गदर्शन करा. इथला शेतकरी जगला पाहिजे, इथला आगरी समाज जगला पाहिजे ही त्यांची जी भावना आहे ती सगळ्यात मोठे. नवी मुंबई आहे, नवी मुंबईवाले आज नवी मुंबईमध्ये आपण कोणावर दिसत नाहीये. आपण नाही आहोत. ते दुर्गामध्ये आमच्या बरोबर 1 महिना आम्ही दुर्गात राहिलो. त्यावेळेला मला वाटतं ते करण्याची ताकद फक्त बाबासाहेबांमध्ये आहे. ही पिढीला पण तुम्ही शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. मी जास्त बोलणार नाही. हा कार्यक्रम जरा 1 तासामध्ये संपण्याचं आश्वासन मी पवार साहेबांना दिलं होतं. कार्यक्रम थोडा वाढला.
कॉमेंट्री वाल्याला 4 वेळा बोलवलं, बाबा आता थांब ते करायचं. तर म्हणून मी पवार साहेब आणि अनिल पाटील आणि आमचे चेअरमन शिक्षण संस्थेचे यांना मनापासून धन्यवाद देतो की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि आम्ही काही तुमच्या एवढे मोठे नाही आहोत, थोडेफार आम्ही मदत करू शकतो एवढंच करून मी माझे विचार संपवतो. जय हिंद. धन्यवाद जय पाटील सर.